Very good morning to all students. मी चेतन सर. लास्ट लेक्चर मध्ये आपण अल्कीन हा जो आपला सेकंड सेगमेंट आहे हायड्रोकार्बन टॉपिक मधला तो स्टार्ट केला होता. त्या ठिकाणी आपण अल्कीन म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्या व्यतिरिक्त आपण आयसोमेरिझम इन अल्कीन डिटेल मध्ये अभ्यासलोय. आज आपण अभ्यासणार आहोत प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कीन. आता अल्कीनचं प्रिपरेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिपरेशन मेथड म्हटलं तर कंपल्सरी या रिएक्शन्स मध्ये असणारा प्रोडक्ट असणारे अल्कीन, रिएक्टंट हा असणारे अदर दॅन अल्कीन. आता फर्स्ट मेथड आपली फ्रॉम अल्काइन्स. अल्काइन्स पासून आपण अल्कीन बनवतो. मग आता या रिएक्शनचं नाव आहे पार्शियल रिडक्शन. आता यापूर्वी रिडक्शन हा प्रकार तुम्ही अभ्यासलाय. एक तर ऑक्सिजन लॉस होणे किंवा हायड्रोजनचे ऍडिशन करणे या गोष्टी आपण एक्सपेक्ट करतो. आता पार्शियल रिडक्शन दोन पद्धतीने केलं जातं. पॅलेडियम आणि चारकोल यांचं मिक्सचर वापरायचं, त्याला आपण लिंडलार कॅटलिस्ट एलसी हा वर्ड वापरलाय बघा. पॅलेडियम आणि चारकोल यांचं मिक्सिंग करून एक कॅटलिस्ट तयार केला होता ज्याला लिंडलार कॅटलिस्ट म्हणतात. आणि दुसरा एक प्रकार आहे सोडियम आणि लिक्विड अमोनिया यांचा वापर करून. आता आपण बघितलंय की आपण एक अल्काइन घेतलाय. अल्काइन काय असतात तुम्हाला सर्वांना म्हणजे ट्रिपल बॉन्ड असणारा मॉलिक्यूल कार्बन कार्बन मध्ये, ज्याचा फॉर्म्युला CnH2n-2 या प्रकारात मोडतो. आता या ठिकाणी आपण पार्शियल रिडक्शन करताना हायड्रोजन गॅस पास केली इन द मिक्सचर ऑफ पॅलेडियम आणि कार्बन, ज्याला आपण लिंडलार कॅटलिस्ट म्हणतो. तर तुम्हाला काय मिळाला रे? सिस अल्कीन. बघा रिएजंट कोण आहे याच्यावर प्रोडक्ट डिपेंड आहे. रिएजंट तुमचा हायड्रोजन गॅस आहे आणि कॅटलिस्ट असेल लिंडलार कॅटलिस्ट, तर आपल्याला मिळणारा अल्कीन सिस पण. सिस आणि ट्रान्स काय मागे आपण डिटेल पाहिलंय. आता जर रिएजंट तुमचा हायड्रोजन आहे आणि कॅटलिस्ट लिक्विड अमोनिया आणि सोडियम असेल तर मिळणारा कॅटलिस्ट असतो ट्रान्स अल्कीन. मिळणारा प्रोडक्ट काय असणार तुमचा? ट्रान्स अल्कीन. या पद्धतीने आपण बघितलं. आता आपण रिएक्शन बघू शकतो की होतं काय रे, या ठिकाणी असणारे टोटल H पैकी एक ऍड होईल, एक H इथे ऍड होईल. C डबल बॉन्ड C R डॅश H H. याला सिस का म्हटलं रे? सिमिलर ग्रुप सेम साइड. आता याला ट्रान्स का म्हटलं? सिमिलर ग्रुप अपोजिट साइड. या पद्धतीनं आपण सांगू शकतो या रिएक्शनला म्हणू शकतो पार्शियल रिडक्शन. फॉर्मेशन ऑफ अल्कीन बाय द रिएक्शन ऑफ अल्काइन with hydrogen gas using suitable catalyst is called partial reduction. उदाहरण बघू आपण इथाइनचं. CH ट्रिपल बॉन्ड CH. आता तुमचा डाऊट क्लिअर करतो. CnH2n-2 हा फॉर्म्युला फॉलो होता काय पहा. कार्बन किती आहेत रे? 2. त्याच्या दुप्पट किती हायड्रोजन असतात? 4. 4 - 2 किती रे? 2. हायड्रोजन किती आहेत रे? 2. आणि एक ट्रिपल बॉन्ड असणारा कंपाऊंड. आपण बघितलं होतं अल्काइन कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे आणि कार्बन कार्बन मध्ये कुठला बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड. त्याला आपण अल्काइन म्हणतो. आता हा इथाइन हायड्रोजन सोबत रिएक्शन करतो युजिंग पॅलेडियम आणि चारकोल, ज्याला आपण काय म्हणतो? लिंडलारचा कॅटलिस्ट. आणि काय फॉर्म करतो? आता H2 ची ऍडिशन कशी झाली बघा. H2 ला आपण बायफर्केट करू. H असं एक H याला लावून कंबाईन होणार, एक H याला कंबाईन होणार. ट्रिपल बॉन्डच्या मध्ये काय एक H ऍड होता, एक बॉन्ड काय होतो रे? ब्रेक. दोघांमध्ये राहतो डबल बॉन्ड. CH2 becomes ethane. तर ही होती आपली फर्स्ट प्रिपरेशन मेथड फ्रॉम अल्काइन which we called partial reduction method. Now second method we are discussing preparation of alkene from alkyl halide. Now we are discussing second method for preparation of our hydrocarbon alkene which is from alkyl halide. First of all सर्वांना alkyl halide हा काय प्रकार आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. बघा अल्केन मध्ये हायड्रोजन जाऊन क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन असा हेटेरो ॲटम आल्यावर फॉर्म होणाऱ्या मॉलिक्यूलला आपण अल्किल हलाइड म्हणतो. थोडक्यात CnH2n+2 हा आपला फॉर्म्युला कशाचा होता रे बाबांनो? अल्केनचा. प्रत्येकाला माहिती. आता त्याच्यामधला एक H गेला, हे काय बनलं? CnH2n+1 आणि X आला की बनतो आपला अल्किल हलाइड. आता ही मेथड जी आहे तिला नाव दिलंय डिहायड्रोहॅलोजिनेशन. आता आपण ऐकलंय नावात काय, पण मी म्हणतो सर्व काही.
कसं रे, या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली एक हॅलोजन आणि एक हायड्रोजन हे निघून गेले म्हणून आपण वर्ड वापरला डी. ऍड जर आले असते तर आपण डायरेक्टली ऍड केला असता किंवा एडी हा वर्ड वापरला असता. आपण डी हा शब्द कधी वापरतो, रिमूव्ह. कोणाला रिमूव्ह केला आपण? हायड्रोजनला आणि हॅलोजनला. म्हणून या रिएक्शनला टायटल दिलंय डिहायड्रो हॅलोजिनेशन. म्हणजे कोणी जर तुम्हाला विचारलं, जर तुम्हाला अल्किल हॅलाइड पासून अल्कीन बनवायचं असेल तर त्या रिएक्शनचं टायटल काय, तुम्ही काय म्हणणार? डिहायड्रो हॅलोजिनेशन. आता डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय रे? त्यामध्ये असणारा हायड्रोजन आणि हॅलोजन हे रिमूव्ह करणं. आता हे कसं रिमूव्ह करतो? एक रिएजंट फिक्स आहे, तो म्हणजे आपला अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH काय करतो रे? K combines with X and OH combines with H आणि अनुक्रमे KX आणि H2O सेपरेट होऊन तयार होतो आपला अल्कीन. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं की आपला हा अल्किल हॅलाइड होता. KOH मध्ये असणारा K कोणाशी कंबाईन झाला? X. सेपरेट काय होईल आपला? KX. OH कोणाशी कंबाईन झाला? या H शी. H2O सेपरेट झाला. आता दोन ऍडजस्टंट ऍटम रिमूव्ह झाल्यामुळे दोघांच्या मध्ये काय आला रे? डबल बॉन्ड. C डबल बॉन्ड C. H H H H. या पद्धतीने आपण बघितलंय की आपला काय तयार झाला रे? अल्कीन तयार झाला. आता आपली नेक्स्ट मेथड आहे फ्रॉम डायहॅलाइड्स. आता आपण आपली थर्ड आणि फोर्थ प्रिपरेशन मेथड फॉर अल्कीन अभ्यासणार आहोत. या मेथड अभ्यासण्यापूर्वी कुठल्या सबस्टन्सेस पासून आपण त्या अल्कीनचं प्रिपरेशन करतो त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपण बघतोय सर्वप्रथम विसिनल डायहॅलाइड. आता विसिनल डायहॅलाइड हा प्रकार नेमकं काय? आता विसिनल डायहॅलाइड शिकण्यापूर्वी तुम्हाला अपेक्षित आहे नेमकं डायहॅलाइड म्हणजे काय ते माहिती असणं. मग त्या विसिनल नेमकं काय, डायहॅलाइडचा अजून एक प्रकार जेमिनल म्हणजे काय ते पण आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक इथेन मॉलिक्यूल काढू अल्केन वाला. CH3. बघा, या इथेन मॉलिक्यूल मध्ये एक हायड्रोजन जात असेल आणि एक X, मिस्टर X ज्याला आपण म्हणतो क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन, असा कुठलाही ऍटम येत असेल तर आपण त्याला म्हणायचो अल्किल हॅलाइड. आणि त्याच्यापासून अल्किनचं प्रिपरेशन आपण लास्ट टाइम शिकलो किंवा त्याबद्दल आपण डिस्कस केलंय. पण जर एका हायड्रोजन ऐवजी अजून एक हायड्रोजन जात असेल, म्हणजे नियर अबाउट 2 हायड्रोजन अल्केन मध्ये जात आहेत आणि 2 हायड्रोजन त्याच्या जागी येत असतील, तर न्यूली फॉर्म मॉलिक्यूलला आपण म्हणतो डायहॅलाइड. तर हे झालं एक डायहॅलाइडचं उदाहरण. या व्यतिरिक्त अजून एक डायहॅलाइडचं एक एक्झाम्पल आपण अशा प्रकारे पण काढू शकतो. इथेन मॉलिक्यूल घेऊन CH3. बघा, या ठिकाणी XX. मला कोणी सांगू शकतं का रे या दोन स्ट्रक्चर्स मध्ये एक्झॅक्टली फरक काय? नीट ऑब्झर्वेशन करा बरं. हा पण डायहॅलाइड आहे, हा पण डायहॅलाइड आहे, नो डाऊट. बघा बरं, या ठिकाणी सुद्धा 2 हायड्रोजन गेले, 2 हायड्रोजन आले. या ठिकाणी सुद्धा 2 हायड्रोजन गेले आणि 2 हायड्रोजन गेले, 2 हायड्रोजन आले. मग आता हे दोघे नो डाऊट डायहॅलाइड आहेत, पण दोघांमध्ये फरक काय रे? मी याला नाव देतो विसिनल आणि मी याला नाव देतो जेमिनल. बघा, एक शॉर्टकट सुद्धा आहे, जेम सेम. रायमिंग मध्ये आला बरं, जेम सेम. ज्या वेळेस डायहॅलाइड मध्ये हायड्रोजनची रिप्लेसमेंट सेम कार्बन होऊन झालेली असते त्याला म्हणतो आपण जेम. म्हणजे एकाच कार्बनचे 2 हायड्रोजन जर गेले असतील किंवा दोन्ही हॅलोजन एकाच कार्बनला अटॅच असेल तर आपण त्यांना म्हणतो जेमिनल. आणि ऍडजस्टंट वरती अटॅच असतील, दोन्ही हॅलोजन ऍडजस्टंट कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो विसिनल. तर आपला जो शॉर्टकट डायहॅलाइड साठीचा काय शॉर्टकट होता? जेम सेम. एकाच कार्बन वरती डायहॅलोजन प्रेझेंट असेल सेम कार्बन वरती तर आपण म्हणतो त्याला जेमिनल डायहॅलाइड. आणि 2 ऍडजस्टंट कार्बन असेल तर आपण त्याला म्हणतो विसिनल डायहॅलाइड. मग आता विसिनल डायहॅलाइडचं नेमकं काय करावं लागतं जेणेकरून तुम्हाला अल्किन मिळेल? तर आपल्याला त्याचं करावं लागतं डिहॅलोजिनेशन. आता डिहॅलोजिनेशन म्हणजे काय? हॅलोजनचं रिमूव्हल करणं. मग नेमकं कसं करतात? तर झिंक हा मेटल या विसिनल डायब्रोमाइड सोबत रिएक्ट करतो. म्हणजे फॉर्मेशन ऑफ काय झालं रे बाबांनो? अल्किन बाय द रिएक्शन ऑफ विसिनल डायहॅलाइड विथ झिंक. त्याला आपण म्हणतो डिहॅलोजिनेशन रिएक्शन. आता या ठिकाणी आपण बघतो की हा Zn या एका Br आणि या एका Br शी कंबाईन होऊन ZnBr2 फॉर्म करतो आणि या ठिकाणी उरलेले 2 CH2 आणि CH2 यांच्यामध्ये कुठला बॉन्ड फॉर्म झाला? डबल बॉन्ड. याचा एक Br लॉस झाला, याचा एक Br लॉस झाला.
दोघांमध्ये मग काय झालं, सिंगल बॉन्ड होता, आता काय बॉन्ड फॉर्म झाला, डबल बॉन्ड. यापूर्वी अभ्यासलं तुम्ही, डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, एक एक ऍटम जर ऍड होत असेल तर बॉन्ड ब्रेक होतो. आता इथं न्यूली बॉन्ड काय झाला रे बेटा, फॉर्म. डबल बॉन्ड काय झाला रे बेटा, फॉर्म. या ठिकाणी इथिन हा फॉर्म झाला. या व्यतिरिक्त आपण आता लास्ट अल्कोहोल पासून पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ आपलं अल्किन. आता अल्कोहोल पासून अल्किन कसं बनवायचं, सगळ्यात पहिल्यांदा अल्कोहोल ही काय भानगड आहे तुम्ही अभ्यासली पाहिजे. आता या ठिकाणी समजा आपला H असता तर हा असता इथेन, पण H ऐवजी इथं OH आला, हा काय बनला रे, इथेनॉल. प्रत्येकानं 10वी मध्ये याला अभ्यासलेलं आहे. या इथेनॉलला आता या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत त्याची रिएक्शन केली जाते आणि अल्किन मिळाला जातो. आता या रिएक्शन मध्ये इथेनॉल मधला वॉटर सेपरेट झाला म्हणून आपण त्याला काय म्हणतो बेटा, डिहायड्रेशन रिएक्शन किंवा ऍसिडिक डिहायड्रेशन. ऍसिडिक का म्हटलं तर ऍसिडचा वापर करून, थोडक्यात कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करून आपण इथेनॉल पासून काय मिळवतो रे, इथिन. काय बनवतो आपण, इथिन, नॉट इथेन, इथिन बनवतो. आता या ठिकाणी थोडक्यात मी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला बॉस देखील म्हणतो. एक बॉस नावाचा मूवी होता, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, आपने को क्या करना है, सिर्फ पाणी निकालना है. थोडक्यात त्या प्रकारचा रोल हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 करतो. कुठल्याही सबस्टन्सशी तो कंबाईन होत नाही. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे थोडक्यात आपला बॉस. तो काय करतो रे, फक्त वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो. कशामधून, अल्कोहोल मधून. कसं आहे बघा, इथेनॉलच्या मिक्सचर मध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेऊन त्याला जर हीट केलं, हीट केल्यानंतर होतं काय, याचा OH आणि या फर्स्ट कार्बनचा H आणि या सेकंड कार्बनचा OH, बघा बरं, सेकंड कार्बनचा OH काय होतं रे बेटा, रिमूव्ह होतो. सॉरी इथे H ऐवजी आपण C घ्यायला पाहिजे होतं. C2, C1 आणि C2. C1 चा कोण रिमूव्ह होतं रे, H, आणि C2 चा कोण रिमूव्ह होतं रे, OH. या ठिकाणी H आणि OH निघून जातो, H2O काय होतो, सेपरेट. दोघांच्या मध्ये फॉर्म होतो डबल बॉन्ड. म्हणजे अशा रीतीने आपलं काय घडून आलं, ऍसिडिक डिहायड्रेशन, फॉर्मेशन ऑफ अल्कीन बाय द रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक acid. It is our Boss reaction in which we remove water from the reaction. या पद्धतीने आपण अल्किनच्या सर्व प्रिपरेशन मेथड अभ्यासलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन. आफ्टर प्रिपरेशन मेथड we are going to discuss about physical properties of alkene. Here we are provided with 4 physical properties of alkene. The first property is the state. Like alkene also exists in 3 states: solid, liquid and gaseous. First 3 members are gaseous, 14 members are liquid, and higher one are solids. Second property, except ethene, all alkene members are odorless and colorless. Even ethene is also colorless but having a faint odor. Then insoluble in water and soluble in organic solvent. It is commonly observed that ethene generally do not dissolve in water, but they easily dissolve in organic solvent like benzene, ether, alcohol, etc. Then last property is regarding their boiling point. They show higher boiling point. And higher boiling point also increases with increase in molecular mass. But it is also observed that for a compound with similar molecular mass, boiling point is a more for straight chain alkene than branch chain alkene. आता याचा अर्थ कसा रे, समजा मी एक अल्कीन घेतला, CH3 CH2 डबल बॉन्ड किंवा CH डबल बॉन्ड CH3, हा एक मी अल्कीन घेतला. आणि अजून एक अल्कीन घेतला मी, CH3 CH CH3, या ठिकाणी CH2. आता या दोघांमध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की कार्बनची संख्या बघा बरं किती आहे, 1 2 3 4, 1 2 3 4. हायड्रोजनची संख्या 3 4, 5 आणि 3 8, 3 आणि 3 6 2 8. हे दोन्हीही मॉलिक्युल्स जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना तर मॉलिक्युलर मास दोघांचं सेम आहे. बट या ठिकाणी जो पहिला मॉलिक्यूल आहे तो स्ट्रेट चेन आहे आणि दुसरा मॉलिक्यूल तो ब्रांच चेन आहे.
मग या केसमध्ये त्यांनी तो ट्रेंड सांगितला आहे की मॉलिक्युलर मास जर सेम असेल तर स्ट्रेट चेन अल्किनचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो ऍज कम्पेअर टू ब्रांच चेन. आणि या व्यतिरिक्त आपण पाहतो की मॉलिक्युलर मास वाढलं की बॉइलिंग पॉइंट वाढतो. म्हणजे कसं रे, CH2 डबल बॉन्ड CH2 हा फर्स्ट मेंबर आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH2 या ठिकाणी मॉलिक्युलर मास मध्ये काय झाली वाढ की 20 ते 30 केल्विन ने बॉइलिंग पॉइंट मध्ये पण काय होती बेटा वाढ. अशा रीतीने आपण या 4 फिजिकल प्रॉपर्टी अभ्यासल्या. पहिली प्रॉपर्टी म्हणजे स्टेटच्या बाबतीत अल्केन सारखी सिमिलॅरिटी आपल्याला आढळली की सर्व मेंबर्स जे ते तिन्ही स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात. फर्स्ट 3 मेंबर हे गॅसेस आहे, त्यानंतर 14 मेंबर हे लिक्विड आहेत, तर हायर 1 आहेत हे सॉलिड. आपण सेकंड प्रॉपर्टी पाहिली की इथिन जर वगळला सर्व मेंबर्स हे ओडरलेस आणि कलरलेस आहे. इथिन हा नो डाऊट हा इथिनला कुठलाही कलर नाहीये, इट इज अ कलरलेस, बट त्याला फेंट असा स्मेल असतो, त्यामुळे त्याला ओडर कन्सिडर केली जाते. त्यानंतर ते इन्सोल्युबल असतात वॉटर मध्ये आणि सोल्युबल असतात ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, इथर. आणि या व्यतिरिक्त आपण बघतो की 2 उदाहरणं आपण पाहिली की स्ट्रेट चेन अल्केन जर असेल तर ते चा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो ऍज कम्पेअर टू सेम मास असणाऱ्या ब्रांच चेन पेक्षा, आणि मॉलिक्युलर मास वाढला की बॉइलिंग पॉइंट मध्ये पण वाढ होते. अशा रीतीने आजच्या या पूर्ण सेशन मध्ये आपण प्रिपरेशन मेथड आणि डिटेल मध्ये शिकलेलो आहोत अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज डिटेल मध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.